ओम दिगंबराय नमः. श्री स्वामी समर्थ. ज्यावेळी हरतो मी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनवून. जेव्हा चालतो अंधारून, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनवून. जेव्हा वाहू लागतो दुःखाचा वारा, तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूंचे पाठ, तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून, तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता, नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव, किती मोठी संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी. असं स्वामी समर्थ आपल्याला वचन देत आहेत. आणि मित्रांनो, असेच तुम्हाला स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये तुमची इच्छा व्यक्त करा आणि स्वामींना सांगा की आमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करा. आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा. मग मी स्वामींना नक्कीच प्रार्थना करीन की तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण हो. आणि स्वामींचरणी मी एकच प्रार्थना करील की तुमच्या पाठीमागे स्वामींचा हात कायम असाच राहू द्या आणि स्वामी आपल्या सगळ्या संकटांना निवारून टाकू द्या. हे स्वामींचरणी प्रार्थना. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला, कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम. मित्रांनो, स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे बाळा. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही नेहमीच असू आणि तुझ्यासाठी तत्पर असू. तुमचा जीव जिथेच गुंतवा, तिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जिवलग माणसं असतील आणि मग ती माणसं तुम्हाला अगदी हृदयापासून प्रेम करत असतील. असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानात इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल आणि मग ते तुम्हाला काहीही करू देणार नाही. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला भरपूर सुख लाभेल. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींची भक्ती कधी सोडू नका. हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायलाही शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटतात आणि मग काही जण मजा लुटत असताना आपल्याला त्याचे दुःख वाटत असते, पण हे कर्माचे फळ त्यांना नक्कीच भोगावे लागते. आपले स्वामी सगळं बघत असतात, फक्त त्यांना आपल्याला काही सांगायचं नसतं. ते वेळ आल्यावर आपल्यालाही सुख देतील आणि त्यांनाही दुःख देतीलच. जो दिसण्यावर जातो ना, तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो, पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहत असतो. आणि असं काही तो आपल्या हृदयावर राज्य करत असतो की जणू त्याला आपल्या काहीतरी मोठी कामगिरी द्यायची आहे. आणि तसेच स्वामी आपल्या हृदयाशी बोलत असतात आणि ते आपल्या हृदयात काहीतरी पाठवत असतात. मग ते घेण्याची इच्छा आपली पूर्णपणे असली पाहिजे. मित्रांनो, हक्क गाजवणाऱ्या अगोदर नात्यांची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे, तेव्हा त्या हक्काला किंमत राहते. कारण आपण जेव्हा दुसऱ्यांची निंदा करतो तेव्हा आपल्याला कुठेतरी ते फेडावेच लागते. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठच्या दिशेला जातो आणि मग माणसाला गर्व आणि अहंकार येत असतो. मग हाच गर्व आणि अहंकार माणसाला आला नाही पाहिजे आणि यातून आपण कायम दूर राहिले पाहिजे. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं नक्कीच वागू लागेल. मात्र एक लक्षात ठेवा, गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत तुमच्या खंजीर हे खुपसणारच. आणि एक कटू सत्य आहे बरं, आणि ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि माणसं ओळखायला शिकले पाहिजे. देव कुणाचे वाईट कधीच करत नाही, पण देवात एक नक्कीच मात्र खोड आहे. तो दुसऱ्यांचे जेव्हा वाईट होत असते ना आणि आपण दुसऱ्यांचे वाईट करत असतो ना, त्या वाईट करणाऱ्याला तो मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही आणि त्याच्याकडून त्याचे सर्व कर्म हे फेडून घेत असतो. आणि देव ही सर्वात चांगली गोष्ट ही लवकरात लवकर करत असतो. कोणाच्या आयुष्यात लवकर कर्म वाट्याला येतात तर कोणाच्या आयुष्यात उशिरा कर्म वाट्याला येतात, पण कर्म या जन्मात कोणाची चुकत नाही. माणूस किती किमतीची कपडे वापरतो ना, यावरून त्याची किंमत होत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो ना, यावरून त्याची किंमत ठरत असते. चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातील योग्यता असते. आणि मग ती योग्यता आपण जपून ठेवली पाहिजे. मित्रांनो, अहंकार आणि लोभ
हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे असं मला वाटतं. जे अनन्य भावाने स्वामींना शरण जातात ना, त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतींनी अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास नक्कीच मदत करतात. आणि हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय. आणि सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा आणि स्वामी नामात गुंगून राहा. नक्कीच तुम्हाला याचे चांगले अनुभव येतील. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते. पण असत्य हे असे कर्ज आहे ना, ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड सुंदर दिवसाची करायला लागते. आणि मग ती परतफेड करत असताना आपल्याला सुखाचे दिवस ही येत नसतात. मग आपण सत्याच्या मार्गाने चाललं तर नक्कीच आपल्याला सुखाचे दिवस येतील. आणि असत्याच्या मार्गाने चाललं तर आपले कर्म आपल्याला फेडावे लागतील. मित्रांनो, ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे आपले स्वामी समर्थ आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश देणारे आपले स्वामी समर्थ आहेत. आणि जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे आपले श्री स्वामी समर्थ आहेत. आणि जो पडणार आहे त्याला उचलणारेही श्री स्वामी समर्थ आहेत. आणि जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे श्री स्वामी समर्थ आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत. आणि ज्यांची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे ही आपले स्वामी आहेत. सर्व करताही आणि करवताही हे माझे स्वामीच आहेत. आणि सर्वांचे स्वामी आपले सर्व जगाचे स्वामी आहेत. आणि ते ब्रह्मांड नायक आहेत. आणि ते म्हणूनच आपल्या म्हणत असतात की बाळा, कुठलेही संकट असू दे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी नक्कीच राहीन. मित्रांनो, एक वाक्य आहे, ते तुम्हालाही आवडेल आणि ते मलाही आवडलेलं आहे. एक दगड कुत्र्याला मारा, तो लगेच पळून जाईल, पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा. त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला नक्कीच करतील व तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडतील. दगड तोच व मारणारा पण तोच, पण फरक आहे तो फक्त एकटे असण्याचा व संघटित असण्याचा. खूप फरक आहे. व एकीने राहा. यश बरोबर आपल्या मागे नक्कीच येईल. मग तुम्ही एकीचे बळ हे दाखवायलाच हवे. एक लक्षात घ्या, झाड तोडता तोडता तमून त्याच्या झाडाखाली झोपला आणि मरण समोर दिसत असूनही झाडाने धर्म नाही सोडला. झाड म्हणालं, तू काय करावं मी सांगणार नाही, पण सावली देण्याचा धर्म मी सोडणार नाही. आणि माणसानेही असंच वागलं पाहिजे. आपल्यावर किती तलवार ठेवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आपण सत्याच्या बाजूने लढलं पाहिजे. आणि सत्याच्या बाजूने लढणारा हा कधीच हारत नसतो. एवढं माणसाने लक्षात ठेवलं म्हणजे त्याच्या जीवनाचं सर्व सार्थ होत असतं. मित्रांनो, जिथे आपली कदर नाही ना, तिथे नक्कीच कधी जायचं नाही. आणि जो आपल्याला पचत नाही ना, ते कधीच खायचं नाही. आणि ज्यांना खरं सांगितल्यावर राग जर येत असतो ना, त्यांची मनधरणी करत बसायची नाही. जो एकदा नजरेतून उतरला ना, त्याला त्रास करून घ्यायचा नाही. आणि वेळ पाहून बदलतो ना, त्याला मित्र बनवायचा नाही. आणि कितीही संकटे आली तरी कोणालाही घाबरायचे नाही. एवढंच लक्षात ठेवा, नक्कीच तुमची परिस्थिती बदलत राहील. परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला. एक लक्षात घ्या, एक गोष्ट तुम्हाला छोटीशी सांगतो. गुरुला शिष्य म्हणाला, गुरुदेव, एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे. गुरु म्हणाले, बरं झालं, दूध प्यायला मिळेल. एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितलं, ज्याने गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेलाय. गुरु म्हणाले, बरं झालं, शेण उचलण्याचा त्रास आपला वाचलेला आहे. मग यातून तात्पर्य काय निघते, तर परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदलते. आणि ज्यामुळे दुःख सुखात बदलेल. सुख दुःख शेवटी मनाचाच तर खेळ आहे. मग तुम्ही त्याला कसं घेता हे तुमच्यावर निर्भर आहे. आणि तुम्ही जर त्याला पॉझिटिव्ह वेने घेतलं तर नक्कीच तुम्ही आयुष्यात आनंदी राहाल. जेव्हा परिस्थिती अत्यंत वाईट असते ना, तेव्हा असा विचार करा की आता यापेक्षा काहीतरी चांगलं घडेल. आणि आलेली वाईट परिस्थिती बदलण्यासाठी मी अथक प्रयत्न करीत राहीन. आणि मग नक्कीच तुमच्यासोबत चांगलं घडल. आणि तुमच्या विचारांनी तुमचं आयुष्य बदलत असतं. संसार सुखाचा होण्यासाठी घरात किती सुखसोयी उपलब्ध आहेत यापेक्षा तो आणि ती एकमेकांना किती समजून घेतात हे जास्त महत्त्वाचे मला वाटते. आणि त्यावरूनच आपले सर्व घरे चालत असते. समजून घ्या या गोष्टी. कोणताही डॉक्टर तुम्हाला आरोग्यदायी बनवू शकत नाही. आणि कोणताही फिटनेस ट्रेनर तुम्हाला तंदुरुस्त बनवू शकत नाही. कोणताही शिक्षक तुम्हाला इंटेलिजंट बनवू शकत नाही. कोणताही गुरु तुम्हाला यशस्वी होऊ शकत नाही. कोणताही श्रीमंत व्यक्ती तुम्हाला श्रीमंत बनवू शकत नाही. आणि सर्वजण तुम्हाला सल्ला देऊ शकतात,
पण मेहनत तर तुम्हाला स्वतःलाच करावी लागेल. जेवणाचे ताट हे तुमच्याजवळ आणले जाईल, पण जेवण तर तुम्हाला स्वतःच्या हातानेच करावे लागेल ना. मग तसंच असतं. आपण अथक प्रयत्न केले पाहिजे आणि त्या प्रयत्नातून आपल्याला एक दिवशी नक्कीच फळ मिळते. स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत. इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असं वाटायला लागतं. ज्याने ज्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत आणि ते अनुभव त्यांच्याजवळ जपून ठेवावेत. कारण अनुभवातून शिकलेल्या गोष्टी ह्या माणूस कधी विसरत नसतो. कोणतीही व्यक्ती तुमच्याजवळ फक्त 3 कारणामुळे येते: प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे. प्रेमामुळे आली तर प्रेम द्या, कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन नक्कीच करा. आणि या गोष्टी तुम्हाला खूप यशाच्या शिखराजवळ घेऊन जातील. मित्रांनो, ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते ना, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कधी कोणतेही पद आणि कोणताही पैसा आणि अथवा प्रतिष्ठेची अजिबात गरज नसते आणि त्याला ती गरज भासतही नाही. माणूस आयुष्यभर वेगवेगळे मुखवटे वापरत असतो आणि स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात त्याची जी प्रतिमा तयार झाली आहे ती प्रतिमा अभंग राहावी यासाठी धडपडत असतो. स्वतःच निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी त्याची आणि जीवनाची पहिल्यांदा भेट होईल. आणि मग तो लोकांना आपण काय दाखवू आणि लोक काय घेतील हा जर मोह आपल्या मनातून गेला तर मग आपण स्वतःकडे लक्ष द्यायला लागतो. जेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देऊ तेव्हा आपण सर्वांचं मन हे आपल्याकडे वळवून घेत असतो. मग त्यासाठी आपल्याला भरपूर गोष्टी दाखवण्याची गरज नसते. आपत्ती पण अशी यावी की त्याचाही इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कसा लागतो, पडून पडायचं तर ठेस लागून पडू नये. चांगलं 2000 फुटावरून पडावं. माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला समजेल. आणि मग तशा उंचावरून जर खाली पडलं तर मग त्याच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमी राहील असं मला वाटत नाही. त्याच्याकडे सर्व काही असेल, कारण तो एवढ्या उंचावर नक्कीच पोहोचला होता. मग त्याने चांगल्या गोष्टी नक्कीच केल्या असतील. मित्रांनो, आयुष्याची माती झाली असा विचार करून हार मानणं चुकीचं असतं. नवीन गोष्टी या मातीतच जन्म घेतात आणि हे देखील लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आणि त्या गोष्टी जन्म घेतल्यानंतर आपले चांगले होत असतं हे सुद्धा आपण ध्यानात घेतलं पाहिजे. गाडीची चाकं असोत किंवा कुटुंबातील माणसं असोत, त्यांच्यात ताळमेळ असणं फार महत्त्वाचं असतं. जर का तो चुकला तर अपघातच झालाच म्हणून समजा आणि त्याचं गाडीचं स्टिअरिंग त्याच्या हातात असतं. म्हणून त्याने ठरवायचं असतं आपण चांगल्या मार्गाला जायचं की वाईट मार्गाला जायचं. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनवू नका, कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीची राग कमी आणि स्वतःचा राग आपल्याला जास्त येत असतो. कारण आपण विचार करत असतो की आपण कोणत्या माणसावर विश्वास ठेवला आणि अशा नालायक माणसावर विश्वास ठेवून आपण जगातले सर्वात मोठे पाप केले आहे. मग आपण स्वतःलाच कोसत बसत असतो. नव्या वर्षात पाऊल टाकताना एवढं लक्षात राहू द्या, आला क्षण जगून घ्या, बाकी सगळं जाऊ द्या. खेद, संत, पश्चातापे, मागील सेळ पुन्हा नको. काल आणि उद्या मध्ये गुरफटायचा गुन्हा नको. भूतकाळ, भविष्यकाळ आणि तिथेच राहू द्या. आला क्षण जगून द्या आणि बाकी सगळं जाऊ द्या. आणि आपल्याला जे वर्तमान काळात आपल्यासोबत घडत आहे त्यातून माणसाचं चांगल्या प्रकारे बोध घेतला पाहिजे. तो बोध आपल्याला चांगल्या मार्गावर नक्कीच घेऊन जातो. आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो, पण काही कारणांसाठी ही धडपड आपण करतो आणि ते कारणच बऱ्याचदा आपल्या बरोबर राहत नाही. मग राहून राहून मला देतं काही नव्हतं तेव्हाच सुखी होतो आणि तेव्हाच समाधानी होतो. मग माणूस तेव्हा विचार करायला लागतो की आपण गर्व वगैरे अहंकार सगळं सोडून देतो. विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग जागा कोणती? तो म्हणाला, जी आपण दुसऱ्याच्या मनात निर्माण करतो ती महाग जागा आहे आणि जिचा भाव करता येऊ शकत नाही. आणि ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं. कारण तो माणूस त्या माणसाच्या हृदयातून पूर्णपणे उतरलेला असतो. सगळेच म्हणतात की अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, परंतु अपेक्षा न करता कोणी नातं जपतं का? मग अपेक्षा कराव्यात, परंतु अपेक्षा भंग सोसण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. आणि अपेक्षांनाही काही मर्यादा असतात आणि असाव्या लागतात. नात्यापेक्षा जास्त जर अपेक्षांनाच महत्त्व देत बसलो तर ते हाती केवळ पश्चातापच आपले येतो आणि मग नंतर आपल्याला पश्चातापाची वेळ येत असते. कुणासाठी झुरत नका बसू, कोणी नाही आपला जास्त विचार करत नका बसू, कारण प्रत्येकाला ऑप्शन उपलब्ध आहे
आपण उगाच आपल्या आयुष्यात वाटोळं करून घेतो, कुणाला तरी जीव लावून किंवा तो माझ्यामुळे खूप महत्त्वाचा आहे आणि जवळचा आहे असं मनाने समजून. आणि मग जेव्हा तो आपल्यासोबत धोका करतो तेव्हा आपल्याला सर्व गोष्टीकडून तो आपल्याला वाईट वाटत असतो. नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपल्यानंतर टाळ्यांच्या वाजवून खूप प्रेम आणि प्रतिसाद दिला जातो. व माणसाच्या बाबतीतही अगदी तसंच होतं. जन्मा अगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरभराटून प्रतिसाद दिला जातो. खरं तर मधल्या काळातच त्यांना जास्त गरज असते आणि तेव्हाच लोक त्यांना मदत करायला येत नाही. मग तुम्ही तेव्हाच त्या माणसांना मदत केली तर जगातील सर्वात मोठे पुण्य तिथेच मानले जाते. मित्रांनो, माणसाला ओळखणं फार महत्वाचं आहे. माणसाचा वापर यूज अँड थ्रो सारखा करतात. अशांना ओळखून व समजून थोडंसं अंतर ठेवावं, म्हणजे आपला वापर करणाऱ्यांकडून आपला मानसिक व शारीरिक त्रास कमी होतो आणि आपल्याला नेहमी चांगले वाटत असते. प्रत्येक दिवस देवाने आपल्याला दिलेली भेट आहे. उद्याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक राहा आणि देवावर विश्वास ठेवा. नक्कीच देव तुम्हाला चांगले विचार आणि चांगले जीवन आणून देईल. दगड सुद्धा घडतात या देशात वेगवेगळ्या आकारात, पण इथली माणसं काही घडायला तयार नाहीत. गेल्या 3000 वर्षात इतके लोक येऊन सांगून गेले माणूस व्हा म्हणून, पण इथल्या लोकांनी त्याचे सुद्धा दगड करून ठेवलेत आणि ते दगडांनाच ते पूजत असतात. सुखाच्या आणि आनंदाच्या एकूण कल्पना किंवा सगळ्या आयुष्याची ती कर्तव्यता जेव्हा एकाच गोष्टीत एकवटलेली असते ना, आणि नेमकी तीच गोष्ट जेव्हा मिळेनाशी होते ना, तेव्हा माणसं उजाड, एकाकी, उद्ध्वस्त होतात. आणि मग त्या माणसं त्या व्यक्तींकडून अपेक्षा करून बसलेले असतात आणि ते व्यक्ती त्यांचा अपेक्षा भंग करत असते. मित्रांनो, प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो आणि ज्या सुखाला आपण लायक आहोत ते दुसऱ्याला कुणाला तरी मिळतंय आणि याचं एक ठसठसणारं दुःख तो कायम जवळ बाळगून असतो. आणि हे त्याहीपेक्षा कुचंबना अशी की कुठं बोलता येत नाही आणि कुणाला सांगता येत नाही, कारण या जगात आपणच ते निवडलेलं असतं आणि आपणच त्याच्यावर हक्क करत असतो. मग कुणाला प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नसतो. मुळात शाश्वत असं काहीच नसतं. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, त्यासोबत आपणही बदलायला हवं. बदल हा गरजेचा आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या आणि वाईट अनुभवांमधून शिकता यायला हवं. बदल स्वीकारता यायला हवा. मित्रांनो, एक लक्षात घ्या, शब्दांच्या संवादांच्या माध्यमानं सुटू न शकणारी समस्या अस्तित्वातच नसते. फक्त संवादाची ताकद कोणी ओळखली नाही आणि याचं दुःख मोठं आहे. वॅटला वाफेची जेवढी ताकद दिसली त्याच्या कितीतरी पट अधिक शब्दात आहे. तोंडाची वाफ असं म्हणत आपण तिची उपेक्षा केली, करत आलो आणि आपण ते आताही करत आहोत. मग अशा गोष्टी आपल्याला नक्की सोडल्या पाहिजे. खंत कोणत्या गोष्टीची वाटते की दुसऱ्यांसाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करायला हवं. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो, झटतो आणि प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो आणि कोणताही स्वार्थ नसताना आपण ती कामगिरी करत असतो. आणि मग समोरचा माणूस म्हणून जातो, तुम्ही काय केले आमच्यासाठी? मग आपले मन तिथेच तुटून हे तुकडे तुकडे होऊन जातात. म्हणून मित्रांनो, तुम्ही कोणासाठी काय केलं पाहिजे हेही विचार करून केलं पाहिजे. इतरांशी चांगले संबंध असण्याबरोबरच माणसात माणूस टिकवता येणं हेही एक निकोप वाढ झालेल्या मनाचं लक्षण आहे. आपण इतरांशी कसे जोडले जातो यापेक्षा आपण आपल्या भोवती किती चांगल्या लोकांना घट्ट बांधून ठेवतो हे जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. कोसळण्यातही एक लय असते, ते पावसाच्या थेंबाकडून आपण शिकलं पाहिजे. आपटण्यातही किती मजा असते ना, ते समुद्राच्या लाटांकडून आपण नक्कीच शिकलं पाहिजे. संपण्यातही मोठं समाधान असतं, हे अगरबत्तीच्या राखेकडून आपण शिकलं पाहिजे. कर्तृत्वाचा शेवटही सुंदर असू शकतो, तो मावळणाऱ्या सूर्याकडून आपण शिकलं पाहिजे. आणि या सभोवतालच्या गोष्टी, या नैसर्गिक गोष्टी आपल्याला भरपूर काही शिकून जातात, फक्त आपण त्यातून बोध घेतला पाहिजे. आदराचे शब्द आहेत मित्रांनो. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. आणि शब्दाला जर आधार हवा तर मग माणुसकी टिकून राहते आणि माणूस एकमेकांवर पूर्णपणे ठामपणे विश्वास ठेवतात आणि तेव्हा या जगात माणुसकी टिकून राहील.
मित्रांनो, निरोप आता राहा म्हटलं तर अधिकार गाजवल्यासारखं होते आणि जा म्हटलं तर उपेक्षा भासते. मनाला येईल ते कर म्हटलं तर उदासीनता दिसते. आणि एवढेच सांगावंसं वाटतं की आपण कुठेही असलो तरी जेव्हा केव्हा आपल्याला एकमेकांची आठवण येईल तेव्हा ते चांगल्या भावनेने यावी आणि त्या आठवणीने भेटीचा आनंद वाढावा. आणि एवढाच आपण निरोप घेतल्यानंतर करायला हवं. आणि हे मनापासून जर आपण कोणाची आठवण काढली तर नक्कीच ती त्याच्या भेटीत जात असते आणि तिला सुद्धा, त्या व्यक्तीला सुद्धा आपली आठवण देत असते. हे जीवनाचं अमोल सत्य आहे. आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यासारखं असतं, जे कधीही दिसत नाही, पण त्याची स्पंदनं, त्याचे अस्तित्व आपणास सदैव जाणवतं. आणि जीवनातील अशी माणसे कायम आपण जपले पाहिजे. आणि अशी माणसं जपलीत तरच आपल्या आयुष्यात भरपूर काही गोष्टी आपल्याला विचारत असतात आणि लोक आपला सगळं काही ज्ञात होत असतं आणि लोकांना आपला स्वभाव कळत असतो. कधी देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मूर्तीपर्यंत नेतात, देवापर्यंत नाही. म्हणून चोरवाट्याने कधी जाऊ नका आणि आपल्या मार्गाने स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा. मित्रांनो, जितके मोठे मन असते ना, तितके सोपे जीवन असते. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. आणि जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करतात. आणि मग लोक तुम्ही कशीही मोठे व्हा, पण तुम्हाला नावं हे ठेवतीलच आणि तुमच्या मागे ही येतीलच, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही यशस्वी झाल्यानंतर तुम्ही अशी गोष्टी ऐकून सोडून द्यायला शिकत जावा. प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला घालवण्याचा, कारण आयुष्य राहत नाही, पण आठवणी नेहमीच जिवंत राहत असतात. आणि आठवणी अशा जिवंत राहतात म्हणून सर्व काही होत असते. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. आणि आपण इथून काही घेऊन जाऊ शकत नाही आणि काही घेऊन येऊ शकत नाही. ही बघा, किती प्रकृतीने अगदी छानसं तिचं नियोजन केलेलं आहे आणि सर्वांना ते सारखं केलेलं आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा त्यासाठी वेगळा नियम असं काही नाही. प्रकृतीचा नियम हा सगळ्यांसाठी सारखाच असतो. आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रभाव बदलण्यास नक्कीच भाग पाडत असतात आणि मग तो आपल्या जीवनावर त्याची भर घालत असतो. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे नेते आणि पण परिणामाची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी नक्कीच बनवत असते. म्हणून तुम्ही कोणतं काम करताय त्याचे परिणाम चांगले होतील की वाईट होतील याची नक्कीच तुम्ही शहानिशा करून घेतली पाहिजे, कारण त्यानेच तुमचे यश हे ठरत असते. म्हणून त्याकडे काही लोक बघत नाही आणि ही त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरते. स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांचा मोठेपणाचा स्वीकार करा. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात ना, त्यांची प्रगती कायम होत राहते आणि त्याला कोणीच थांबवू शकत नाही. ओसाड माड रानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो ना आणि बहरतो ना, तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. आणि आपली मनस्थिती भक्कम असली की माणसाची प्रगती ही कुठेही खुंटावत नाही, तो वरतीच जात असतो. हो आणि नाही हे छोटे दोन शब्द आहेत, पण ज्या दिवशी खूप विचार करावा लागतो आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो. नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे. म्हणून नाही आणि हो हे कधी बोलायचं आणि कुठे बोलायचं हे आपल्याला नक्कीच समजलं पाहिजे. तेव्हा आपण जीवनातले सगळे नियम अगदी चोखपणे घेऊ शकतो. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच असतो. आणि तो वारस असूनही आपण सर्व काही क्रिया ही करायला हवी. मित्रांनो, पडलेल्या चाफ्याला मी नकळत वरणावर तुडवलं तर त्या वेड्याने पावलांना पण सुगंधात बुडवलं. म्हणून आपल्याची वृत्ती, चांगली वृत्ती कधी सोडू नका. आपल्या मार्गात कितीही काटे आणि अडथळे आले तरी आपली चांगली वृत्ती सोडू नका, कारण तो भगवंत वरून बघत असतो की हा काय करतोय आणि तो आपल्याला संकट देत असतो. मग आपण जर चुकीच्या मार्गाला गेलो तर मग तो आपल्याला जीवनभर चुकीचा मार्ग दाखवतो. आणि जर आपण चांगल्या मार्गाला गेलं तर आपल्याला जीवनभर तो सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवत असतो. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा ना तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो.
म्हणून तुमच्या आयुष्यात सांगणारे कमी आणि ऐकणारे जास्त पाहिजे. मग तुमच्या आयुष्यात अशी लोक एकदम चांगल्या मनाची असतात आणि त्यांना तुमच्या जीवनात तुम्ही नक्कीच जागा द्या. जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता आणि चांगले विचार, उच्च ध्येय आणि अति अंगी नम्रता या 5 गोष्टी 5 बोटाप्रमाणे असतात आणि सर्वच जुळून आल्यावर वज्रमूठ तयार होते आणि याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जाते. म्हणून तुमच्याकडे या 5 गोष्टी आवश्यक असणे खूप आवश्यक आहे. मित्र चांगले पाहिजे आणि योग्य रस्ता दाखवणारे पाहिजे आणि त्यांचे विचार सुद्धा नक्की चांगले असायला पाहिजे. त्यांच्या मनातील ध्येय हे मोठे असायला पाहिजे आणि त्यांच्या अंगी नम्रता असायला हवी आणि देवाला ते मानणारे असावेत. एवढेच. त्यांच्यातली 5 गोष्टी तुम्ही ओळखायला शिका. नक्कीच तुम्ही चांगले मित्र जमावू शकाल. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूंसोबत अजून एक ऋतूंचं मनुष्याच्या आयुष्यात आहे आणि तो म्हणजे जिव्हाळा. आणि जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला व आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवतो आणि मग सर्वांना आनंदी आनंद सगळीकडे पसरत असतो. गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला समाधान असं म्हणतात. म्हणून जो व्यक्ती समाधानी असतो ना तो खरंच सुखी असतो आणि तो सुखी समाधानी असतो ना तो जीवनातलं सगळं मूल्य हे समजत असतो आणि त्याला सर्व काही गोष्टी समजत असतात. मित्रांनो, कधी आपण कोणाला नमस्कार करतो ना तेव्हा आपल्यातील नम्रता दिसत असते. मग नमस्काराचे भरपूर महत्त्व आहेत. नमस्कारात प्रेम आहे, नमस्कारात विनय आहे, नमस्कारात अनुशासन आहे, नमस्कारात आदर आहे आणि नमस्कारामुळे मनात सुविचार येतात. नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो, नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो, नमस्कारामुळे शीतलता येते, नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो. नमस्कार आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीचे आपण जतन नक्कीच केले पाहिजे आणि मग दुसऱ्यांना नमस्कार नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो, झोप, मृत्यू आणि जीवन प्रवास. तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही. आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा प्रश्नच उरत नाही. दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसलेल्या. मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे? झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे. अग्निचित्त्यानं ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं आणि रोज सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते आणि रात्र होते. काहीही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारं वय काही थांबत नाही. म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थित्यांतर थांबत नसते. आणि या जीवन प्रवासात कुणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढतं तर कुणी हसून आपलं दुःख लपवत असतं. कुणी नशिबाला दोष देत कुठतं तर कुणी जो भी होगा देखा जाएगा म्हणत आपल्याच मस्तीत जमतं. मग तऱ्हेतऱ्हेनं सर्वच प्रवासी त्यातून जोडली जाणारी नाती आणि त्या अनुषंगानं येणारे ताणतणाव आणि आजार, दुखणी खुपणी, कुणाचं कुणाला सोडून जाणं, जीवन प्रवासातील ही सारी स्थित्यांतर पूर्ण ज्ञान असूनही किती पजेसिव्ह असतो ना आपण. हे माझं ते माझं किती करतो ना आपण. कदाचित त्यामुळंच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षा भंगांचं दुःख येतं. आणि जीवन जगताना खरं तर कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रत्यक्षात कुणीही आपलं नसतं आणि रोज प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठंच त्यांना जायचं नसतं. मित्रांनो, ज्यातून प्रवास करतोय ना आणि करायचा ना ती बसही आपली नसते. मग बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत. ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्द केलं की झालं. जीवन हे असंच असतं. आयुष्य आपल्या हातात नसतं आणि आयुष्य चालवत असताना ते आपण स्वतःच्या मनाने चालू शकत नाही आणि जेवढे आपण धन कमवत असतो ते आपण कधीच वर घेऊ शकत नाही. म्हणून कोणत्याच गोष्टीचा गर्व आणि अहंकार अजिबात करू नका. नेहमीच गर्वाचे घर हे खाली असते आणि ही नेहमी म्हण ही खरी ठरत असते. तात्विक भांडण सर्वाशीच होत असते मित्रांनो, पण शत्रुत्व आणि दुश्मनी गुणाशी ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम भेद ठेवू नये. एखाद्याची वाद घालावा पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार हा सर्वांचं मूळ आहे, तो विनाकारण बाळगून जगू नये. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव आहे, त्याचे स्मरण असावे आणि भय अजिबात नसावे, एवढंच लक्षात घेतलं पाहिजे. लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होऊन आपल्याला किंमत राहत नाही. लबाडी एक आखूड चादर आहे आणि ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर ठेवली
आणि घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहायला शिकलं पाहिजे. आणि हे ठाम राहायला शिकलं तर मग तो सगळं काही गोष्टी चांगल्या रीतीने पार पाडत असतो. सोबत काही येत नाही, स्वतः आनंदाने जगा, दुसऱ्यालाही जगू द्या. चांगलं करता येत नसेल तर निदान वाईटही करू नका. आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळतळाट आडवा जाईल सांगता येत नाही आणि यायचं नाही. पैसा कमी असला तरी चालेल मित्रांनो, पण भरपूर माणसे कमवा. आयुष्यात माणसांशिवाय जगता येत नाही आणि माणसं आपली भरपूर काळजी घेत असतात. म्हणून माणसांना जपायला शिका. जेवढी जास्त तुम्ही माणसं जपाल तेवढी जास्त तुम्ही पुण्य कमवाल आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला नक्कीच आयुष्याच्या माहिती होतील. आणि आयुष्याच्या गोष्टी माहिती असल्यामुळे तुम्हाला नवीन चांगले काम करण्याची संधी नक्कीच मिळेल. आणि अशा काम करण्याच्या संधीमुळे तुम्ही माणसं जोडू शकाल आणि माणसं जोडल्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील. एवढेच खरं शाश्वत आहे. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या भरपूर गोष्टी आपण ऐकत असतो, पण त्यातून आपण काय बोध घेतो हे आपल्याला माहीत नसते. म्हणून आपण आता स्वामी समर्थांच्या काही गोष्टी आणि त्यांच्यातून काही बोध घेणार आहोत. त्या गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे आत्मसात केल्या तर त्यातून तुम्हाला नक्कीच चांगला बोध मिळेल. मग तुम्ही या गोष्टी नक्कीच ऐकायला हव्या. आता पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे गांगणापूरचे पुजारी स्वामींच्या दर्शनास आले तर त्यांना स्वामींनी नवीन काही चमत्कार दाखवले होते. श्री स्वामी महाराज साक्षात दत्त अवतार वर्णिले आहेत आणि ते श्री दत्त, श्रीपाद वल्लभ स्वामी व श्री नृसिंह सरस्वती असे आहेत. आणि पुढे अवतार श्री स्वामींचा आहे. आणि श्री स्वामी मंगळवेळास प्रसिद्धीस आले नाहीत आणि गांगणापूर आपले मुक्ती स्थान त्यांची नजीक वास करून प्रसिद्ध व्हावे या हेतूने श्री स्वामी अक्कलकोटास प्रसिद्ध झाले. आणि श्री स्वामींचे सर्व भक्त त्याच दत्ताचा अवतार मानून भक्ती करतात व पुढील चरित्रावरून सर्व वाचकांची तशीच खात्री होणार आहे. गांगणापूर हे श्री नृसिंह सरस्वतींचे स्थान आहे आणि तेथे अनेक दत्त उपासक सेवा करून इच्छित प्राप्त करून घेतात. आणि श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकरास अक्कलकोटात जाऊन सेवा करण्याविषयी गांगणापुरात दृष्टांत झालेले आहेत. आणि महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून त्यास प्रश्न केल्यास दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड म्हणून उद्गार निघत. शिवाय मूळ या प्रमाणे महाराज हमेशा उच्चारित करीत असत. आणि एके दिवशी गांगणापूरचे पुजारी श्री स्वामी महाराजांचे दर्शनास आले आणि दर्शन झाल्यावर पुजाऱ्या समर्थांनी तुमच्या देवाचे नाव काय म्हणून प्रश्न केला. पुजाऱ्याने सांगितले, महाराज आमचे देवा श्री नृसिंह सरस्वती म्हणतात. आणि ते ऐकून स्वामी महाराज म्हणाले, माझे नाव नृसिंहबान आहे बरे. कित्येक प्रसंगी मीच राम झालो, मीच कृष्ण झालो होतो म्हणून उद्गार महाराजांचे निघत. यावरून श्री स्वामी महाराज हे अवतारी होत हे निसंचय आहे. आणि राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ यांची व महाराजांची सोलापुरात गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटास आले आणि त्याबद्दल साग्र हकीकत पुढे नेण्यात येईलच. मग चिंतोपंत हे महाराजांचे पूर्ण भक्त आहेत आणि महाराज हे दत्त अवतार असून त्यांचे सहवासाचा लाभ होणार हे त्यास 5-7 वर्ष अगोदरच कळले होते. आणि ती गोष्ट अशी आली की ते श्री क्षेत्र पंढरपुरास गोपाळबुवा नावाचे महासिद्ध जगदवंत पुरुष होऊन गेले. आणि सन 1846-47 साली राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ सोलापुरास मामलेदार असता त्यांच्या हाताखालील नगदी कारकून साताऱ्यास रजेवर गेले होते. परत येताना ते पंढरपुरास मुक्कामास आले. आपण कोण, कुठे असता म्हणून बुवांनी त्यास प्रश्न केला. मग कारकून म्हणाले, आम्ही सोलापुरास मामलेदार कचेरीत कारकून आहोत. हो, तुमचे मामलेदारास पत्र द्यावायचे आहे. आणि असे बुवा म्हणाले व त्यास दौत लेखणी कागद आणण्यास सांगितले. आणि असे केल्यानंतर कागद दौत लेखणी आल्यावर बुवांनी पत्र लिहिण्यास सांगितले. त्यातील मुख्य मुद्द्यांची ही गोष्ट होती की काही दिवसांनी तुला महान योगी सद्गुरुस दत्तात्रय यांची गाठ पडून दर्शन व सहवास होईल. आणि पुढे 7-8 वर्षांनी चिंतोपंतांची व श्री समर्थांची गाठ पडून चिंतोपंत श्री समर्थांचे निस्सिम भक्त झाले. आणि श्री स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत याबद्दल त्यांची पूर्ण खात्री झाली होती. व गांगणापूरचे श्री नृसिंह सरस्वतीस नवस केलेले पुष्कळ भक्तजन अक्कलकोटास श्री स्वामी सन्निधीत नवस फेडीत असत. आणि मग स्वामी त्यांना मिळाले आणि स्वामींचे भक्तीत ते तल्लीन झाले. आणि मग त्यांचे पुजारी ते कायमचेच झाले. मित्रांनो, आता दुसरी कथा आपण जाणून घेऊ की ब्राह्मणाच्या मुलाची मुंज.
घाटावरील एका ब्राह्मणाने श्री नृसिंह सरस्वतीस असा नवस केला होता की आपणास पुत्र झाल्यास त्याचे उपनयन गागनापुरात येऊन करील, आणि श्री दत्त कृपेने पुढे त्यास पुत्र झाला. नवस फेडण्यास तो ब्राह्मण कुटुंबासह वर्तमान गागनापुरात जाण्यात निघाला, आणि अक्कलकोट पर्यंत गेल्यावर ब्राह्मणाची पुंजी संपली. तेव्हा ब्राह्मणाने श्री स्वामी समर्थांची प्रार्थना केली की आपणास गागनापुरात जाऊन नवस फेडवत नाही, तर आपण दत्त अवतार आहात तर येथेच नवस फेडून घ्यावा. महाराजांनी मान हलवली आणि ते ब्राह्मणाला मोठा आनंद झाला. मग त्याला समर्थ कृपे द्रव्याची मदत मिळून मुलांची मुंजही झाली, आणि नवसाची सांगता झाल्याबद्दल ब्राह्मणास दृष्टांत रूपाने श्री दत्तांनी सांगितले. अक्कलकोटास हल्ली दत्त जयंतीचा व गुरुप्रतिपदेचा माघ वैद्य प्रतिपदेस उत्सव होतो. या उत्साहात अक्कलकोट स्थानातून सालींना 300 रुपयांची नेमणूक आहे. मग गामनागुरू येथे बघताच अक्कलकोटात जाण्याविषयी दृष्टांत होत आणि त्यापैकी काही पुढे देतो. मग मित्रांनो, आता ठाकूरदास बुवा मुंबईस ठाकूरदार द्वार नावाचे देवस्थान प्रसिद्ध आहे, आणि या देवाचे सभामंडपास उजवे बाजू छोटेसे देऊळ बांधले असून त्यात स्वामी महाराजांची तसबीर व पादुका स्थापन केल्या आहेत, आणि नित्यपूजन आरती वगैरे व गुरुवारी पालखी समारंभ होत असतो. आणि हे संस्थान श्री कृष्णबुवा उर्फ ठाकूरदास बुवा यांनी स्थापन केले आहे. त्यास 20-25 वर्षे गेली, आणि ठाकूरदास बुवा हे आपले लहानपणापासून दत्त उपासक होते, आणि नरसोबाची वाडी, गांगणापूर वगैरे ठिकाणी जाऊन दत्ताची सेवा करण्याची त्यांना फार हौस होती. मग ठाकूरदास बुवा हे कीर्तन फार उत्तम करीत असत. असो, पुढे काही वर्षांनी बुवांच्या अंगावर प्रारब्ध योगाने श्वेत कुष्ठ उत्पन्न झाले, तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रूप दिसू लागला. मग बुवा विद्वान सर्वमान्य असून या रोगाचे योगाने त्यास मरणप्राय दुःख झाले, व 20 वर्ष होते अनेक उपाय केले, पण कुष्ठ कमी होईना. यामुळे चित्त उदास होऊन ठाकूरदास बुवांनी निश्चय केला की यापुढे स्वजनास तोंड दाखविणे चांगले नाही, आणि करता काशी क्षेत्र कुटुंबासुद्धा जाऊन वास करावा. आणि मग त्यांनी त्याप्रमाणे तयारी करून आपले आवडते गांगणापूरचे पादुकांची अखेरची भेट घेण्यास गांगणापुरास आले, आणि श्रीजैनचे पादुकांवर कस्तुरी अर्पण करण्याचे हेतूने उत्तम कस्तुरी त्यांनी बरोबर आणली होती. मग दर्शन घेऊन पादुकांची यथासांग पूजा त्यांनी केली, मात्र कस्तुरी अर्पण करण्याचा त्यांचा विसर पडला. मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात उत्तम प्रकारचे कीर्तन केले व काशीत जाण्यास श्रींची आज्ञा मागितली. मग त्याच रात्री बुवास दृष्टांत झाला की अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे, म्हणजे रोगातून आपल्याला मुक्तता होईल. आणि बुवा प्रातःकाळी जागे झाले, आणि तो रात्रीचे दृष्टांताचे स्मरण झाले. मग स्थानासाध्यांनी नित्यकर्म सारून पादुकांचे दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटाचा रस्ता धरला, आणि तिसऱ्या दिवशी बुवा अक्कलकोटास पोहोचले. स्वामी महाराज कोठे आहेत त्यांचा तपास करता बाहेर गावची एक वैश्य अक्कलकोटास येऊन राहिली होती. तिच्या घरी महाराज आहेत असे कळले. मग बुवा लगबरीने दर्शनास निघाले. श्री स्वामींची चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतले, आणि महाराज बुवांकडे पाहून म्हणाले, हमारी कस्तुरी अबिका अभिराव. मग ठाकूरदास बुवा आपण पादुकांवर अर्पण करण्यास कस्तुरी आणले होते, आणि त्याचे स्मरण झाले, आणि श्री स्वामी महाराजांनी त्यांची आठवण करून दिली. त्यावरून बुवांची महाराजांच्या अंतरात्म्याशी साक्षीत्वाबद्दल खात्री झाली. लगेच बुवांनी बिराडी जाऊन कस्तुरीची पुडी आणून श्री स्वामींच्या हातात दिली. महाराजांनी हास्य करून ती कस्तुरी तेथे लहान मुले जमली होती त्यास वाटून टाकली, आणि श्री स्वामींची सेवा करीत असलेले श्री कृष्णबुवा काही दिवस तेथे राहिले. आणि एके दिवशी बुवा दर्शनात आले असता महाराजांनी जवळच धुनी पेटली होती. तिच्यातील एक जळके लाकूड बुवांच्या अंगावर मारून त्यांनी फेकले. मग सेवेकरांनी जय जयकार करून बुवास सांगितले, तुमचे कार्य झाले. ते काष्ट नित्य उगाळून त्यात गांगणापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर लावा, आणि नित्य करू लागले. आणि याप्रमाणे काही दिवस गेल्यावर बुवांचे कुष्ठ नाहीसे झाले, आणि त्यांचे कुटुंब सौ राधाबाई श्री समर्थांची एकनिष्ठ भावेने सेवा करीत असे. आणि बुवास त्यावेळेस एक 7 वर्षाची कन्या मात्र होती. मग बाईने महाराजास पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली, आणि महाराजांनी आपल्या डोक्यातील टोपी काढून बाईच्या ओटीत फेकून दिली, आणि बाईने महाप्रसाद समजून आनंदाने महाराजास साक्षात नमस्कार केला. आणि पुढे 12 महिन्याचा आताच तिला पुत्र झाला. त्याचे नाव गुरुनाथ ठेवले. आणि श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गुरुनाथाचा व्रतबंधनही अक्कलकोटास श्री स्वामी सन्निध झाला. आणि शके 1972 साली माघ मासात अक्कलकोटात शिवरात्रीच्या दिवशी ठाकूरदास बुवा कीर्तन करीत असताना
आपल्या डोकीची भरजरी टोपी काढून गुरुनाथाच्या डोक्यात महाराजांनी घातली आणि पुढे ठाकूरदास बुवा श्री स्वामींचे पूर्ण भक्त झाले. आणि त्या वर्षी गुरुप्रतिपदेच्या उत्सवात येऊन 4 दिवस अक्कलकोटात कीर्तन करून आनंद करीत असत. आणि श्री स्वामी महाराजांच्या पादुका मुंबईत त्यांनी ठाकूरद्वारी स्थापन केल्या आहेत. आणि ठाकूरदास बुवा हल्ली कैलासवासी आहेत, पण गुरुनाथ बुवा ठाकूरद्वारी श्री समर्थांचे भजन पूजन भक्ती पुरस्कार करीत असतात. मग ठाकूरदास बुवांचा कुष्ठपरिहार झाल्यावर ते हमेशा अक्कलकोटास येऊन श्रींजवळ कीर्तन व पूजन करीत असत. एके दिवशी बुवांच्या मनात असे आले की श्री स्वामींपासून आपणास गुरुपदेश मिळावा. आणि असे मनात येताच महाराज फार रागावून म्हणू लागले की हमको कायको सतत आहे, हम पंतोजी पण नाही करता, गाठ के गुरु बाट के चले, हम करते नाही देखे. पुढच्या वर्षी बुवांनी निर्धार केला की मरण आले तरी पुरवले, पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्या वाचून राहावायचे नाही. असा निर्धार करून महाराजांसमोर बुवा उभे राहिले. तेव्हा महाराज म्हणाले, निकल जाओ, जूता मारेंगे. हे शब्द ऐकून बुवांच्या मनात भक्ती विजयातील रामानंद आणि कबीर यांच्या गोष्टीचे स्मरण झाले. आणि हे बुवांच्या मनात येताच महाराज म्हणाले, त्याला कबीर झक मारताय, हम कुछ परवा नाही करते. हे शब्द ऐकून महाराजांचे अंतसाक्षित्वाबद्दल बुवास परम आश्चर्य वाटले व महाराज केवळ दत्त मूर्ती आहेत असा निश्चय करून अखेरपर्यंत त्यांनी श्री स्वामी समर्थांची सेवा केली आणि एकदम निर्मळ मनाने केली. आता मित्रांनो, पुढची गोष्ट अशी आहे की ब्राह्मणाचा कुष्ठपरिहार. एक कुष्ठी व्याधी शमनार्थ गांगणापुरात बहुत दिवस सेवा करीत राहिला होता. मग त्या अक्कलकोटात जाण्या दिवशी दृष्टांत आला की अक्कलकोटात जाऊन बहुत दिवस श्री स्वामींची सेवा केला आणि कुष्ठाने अत्यंत त्रस्त झाला असल्याने एके दिवशी श्री स्वामींनी त्याची प्रार्थना केली की महाराज, आता आपणास दुःख सहन होत नाही, मरण प्राप्ती झाल्यास व्यथेपासून मुक्त होईल. आणि सदह हृदय स्वामी महाराज किंवा त्यांची किवाली. आणि समर्थांनी त्यांना आज्ञा केली की विष्ठा घेऊन अंगास लाव आज्ञाप्रमाण. म्हणून व्याथिंग साक्षात नमस्कार करून उठला व औषध मिळवण्याच्या खटपटीस लागला. त्याने विचार केला की विष्ठाच अंगास लावायचीच तर दुसऱ्याची कशा जाणावी. असे मनात आणून श्री स्वामी समर्थांची विष्ठा घेऊन त्याने सर्वांगास त्यांचा लेप केला आणि काही वेळाने अंग धुवून टाकले. याप्रमाणे 4 दिवसातच अंगात श्रते होती त्यास खपली धरून ती साप बरी झाली आणि कुष्ठाचे शरीर दिव्य होऊन काही दिवसातच अक्कलकोटास राहून श्रींची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी गेला आणि श्री समर्थांची सेवा करीत राहिला. बघा कसा कुष्ठरोगाचा रोग श्री स्वामी समर्थांनी घालवला. मग आपले दुःख तर त्यांच्यापेक्षा कमीच असते. मग आपले दुःख स्वामी का घालवणार नाही. फक्त तुम्ही निर्मळ मनाची भक्ती ठेवा, नक्कीच तुमचे सर्व कार्य स्वामी समर्थ करतील. मित्रांनो, आता पुढची गोष्ट आहे वाईकर ब्राह्मणाची गोष्ट. श्री क्षेत्र वाई येथील एक ब्राह्मण गांगणापुरात सेवा करण्यास राहिला होता. अक्कलकोटचे श्री स्वामींनी कृती ऐकून तो श्रींचे दर्शनास आला आणि श्री स्वामींची लीला पाहून त्यास परम आत्मानंद वाटला. आणि एके दिवशी ब्राह्मण श्री स्वामी सनिध बसला असता श्री स्वामीस त्याने आपणास एकाने फसवल्याबद्दल हकीकत सांगितली. आणि ते अशी की ब्राह्मण म्हणाला की काही दिवसांपूर्वी वाईस एक अनुष्ठानी बुवा आला होता आणि अनुष्ठानची समाप्ती करून श्री दत्तात्रय प्रतिने ब्राह्मण भोजन घालण्याचा त्याने भेद केला आणि त्याच्याजवळ पैसे नव्हते. आपणाजवळून त्याने समाराधनेबद्दल 25 रुपये घेतले आणि आपली हुंडी 1-2 दिवसात येणार आहे आणि आल्यावर रुपयांची फेड करेन असे तो म्हणाला. आणि दुसऱ्या दिवशी समाराधना वगैरे यथासांग झाल्यावर रात्री ब्राह्मणाने पोवारा केला आणि माझे गरिबाचे रुपये बुडवले. ब्राह्मण आणखी म्हणाला, महाराज, मी आपल्या नावावर रुपये दिले त्याची अशी अव्यवस्था व्हावी काय. महाराजांनी उत्तर दिले नाही, पण दर्शनाकरता पुष्कळ लोकांची तिथे गर्दी जमली होती आणि त्यापैकी एका गृहस्थाकडे बोर्ड दाखवले आणि महाराज काय दाखवतात ते पाहण्यास ब्राह्मण मागे वळून पाहू लागला. तो काय विलक्षण चमत्कार झाला पहा. ज्या ब्राह्मणाने त्याला फसवले तोच ब्राह्मण त्याची मागे उभा होता आणि आपणास फसवणारा ब्राह्मण ओळखून वाईकराने त्याचा पदर धरला आणि दोघांची वाचावाची होऊन लागली. मग शेवटी ब्राह्मणाने आपली लबाडी कबूल केली आणि त्याच्याजवळ रोख पैसा नव्हता. मग गोंदिवराव टोळ व दुसरे गृहस्थ मध्ये पडून दोघांची समजूत काढली व ब्राह्मणाजवळ सकलतातीची मोठी टोपी, गुरुचरित्राची पोथी व नाशिकचा तांब्या पेला वगैरे जिन्नसा होत्या व त्या वाईकर ब्राह्मणास देऊन त्यांची समजूत केली. नंतर वाईकराने महाराजांची अशी प्रार्थना केली की आपल्या कृपेने माझे रुपये माझा मजला मिळाले आणि त्याचे काय करावायचे त्याबद्दल आज्ञा द्यावी. आणि महाराजांनी उत्तर दिले,
आम्हास ठाऊक नाही, आल्या वाटेने जा. ब्राह्मण निघून गेला आणि त्याचे सर्व मनापासून त्याच्या ज्या व्यथा होत्या आणि इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्या. मित्रांनो, आता पुढची गोष्ट आहे ब्राह्मणाचा पोटशूळ गेला. आता कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशूळाने व्याधिग्रस्त होऊन गागनापुरात सेवेकरता राहिला होता. काही दिवस गेल्यावर एके रात्री यतिरूप धरून श्री दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्रीपुरीचे पानाचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर, म्हणजे पोटशूळ शांत होईल. आणि श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीची स्वप्नाची त्यास आठवण झाली. परंतु श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात ते त्या ब्राह्मणास कळलं नाही. वैद्य व दुसरे अनुभवशील गृहस्थांना श्रीपूरच्या झाडाबद्दल त्यांनी विचारले, पण कोणीच त्यांना सांगितलं नाही. ब्राह्मण संचित होऊन दुसऱ्या दिवशी रात्री देवळात निजला असता त्या स्त्रींनी पुन्हा दृष्टांत दिला की अक्कलकोटात श्री परमहंस स्वामी आहेत, ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील. आणि सकाळी उठून श्रीधराने अक्कलकोटचा रस्ता धरला. दुसऱ्या दिवशी अक्कलकोटात जाऊन पोहोचला. नवे विहिरीजवळच मारुतीने ओट्यावर श्री समर्थांची स्वारी बसली होती. श्रींचे पाय डोक्यावर ठेवून हात जोडून श्रीधर महाराजांपुढे उभा राहिला. त्याच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, अरे निंबाच्या झाडा श्रीपुरी म्हणतात. त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून मिश्रण करून 3 दिवस घे, म्हणजे तुझी व्याधी जाईल. आणि ब्राह्मणास आनंद होऊन आज्ञेप्रमाणे औषध घेतल्यावर 8 दिवसांनी तो ब्राह्मण अगदी बरा होऊन आपल्या गावी गेला. बघा, आपल्या शरीरावरचे रोगही स्वामी समर्थ घालवतात. फक्त त्यांच्यावर विश्वास असायला हवा. ते आपल्याला दृष्टांत नक्कीच देतात आणि आपल्याला संकटाची चेतावणी ते नक्कीच देत असतात. फक्त आपला विश्वास तेवढा अटूट असला पाहिजे आणि चांगल्या मनाने आपण त्यांच्याकडे मागितले पाहिजे. आता मित्रांनो, पुढची गोष्ट आहे महाराजांचे रूपवर्णन. तर राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ यांचे चिरंजीव गोविंदराव हे दत्त उपासक असून त्यास ब्रह्मसमाधानाची बाधा होती आणि ती दूर केल्याबद्दल पुढे गोष्ट येईलच. आणि अक्कलकोटास ते सेवा करीत असता समर्थांची स्वारी एके दिवशी त्यांची बिराडी जोशीबुवांच्या वाड्यात अकस्मात आली आणि सकाळी वेळ असून गोविंदराव पूजा करीत बसले होते. मग गोविंदरावांनी महाराज बसण्यास पाठ मांडला व त्यांनी गागनापुरात पादुका करून आणल्या होत्या आणि त्या समर्थांच्या पायास लावून समर्थांच्या चरणाजवळ गंधपुष्पे वाहून पूजन केले व प्रार्थना केली की अक्षयी आपल्या चरणांचे ध्यान हृदयात राहावे व विसर पडू नये. प्रार्थना ऐकून महाराजांनी मान डोलावली व पुन्हा गोविंदरावांनी प्रश्न केला की महाराज, आपण गागनापुरात संगमरवरावर असता काय? महाराज म्हणाले, होय, आम्ही तिथे असतो. असे सांगून महाराज उठून गेले. आणि त्याच रात्री गोविंदरावास स्वप्नात असा दृष्टांत झाला की श्री क्षेत्र गांगनापूर येथे गावातील देवालयात श्री दत्तात्रय नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत आणि त्या देवालयात श्री स्वामी बसले आहेत व चरणी निज पादुका घातल्या आहेत आणि पुजारी मंडळी जवळ बसले आहेत. आणि गोविंदरावांनी पुजाऱ्या स्वप्नात विचारले की देवालयात कोण बसले आहेत? आणि पुजारी म्हणाले, अक्कलकोटचे स्वामी बसले आहेत. आणि इतके स्वप्न पाहून गोविंदराव जागे झाले आणि श्री स्वामी दत्त अवतार आहेत अशी त्यांची खात्री झाली. आणि महाराजांचे निस्सीम भक्तांपैकी ते एक भक्त होते. महाराज दत्त अवतार असे त्यांचे भक्त म्हणतात असे नाही, तर मोठमोठी योगी सिद्ध तापसी महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास येत व महाराज अवतारी असल्याबद्दलची आपली खात्री करून नगरवासी जनास तसा उपदेश करीत. आणि आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी व यशवंतराव महाराज देव मामलेदार हे साधूही महाराजास अवतारी मानित असत. फार तर काय, पण मूर्तीपूजा निषेधक आणि ब्रह्मवेते वेदोक्त प्रकाशचे कार्ते आणि जे विष्णुबुवा ब्रह्मचारी स्वतः मोठे वक्ते वेदांती व विद्वान होते, ज्यांनी त्यांना वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथ वाचला असेल त्यास माहिती असेलच की. मग ज्ञानोबा, चांगदेव, नामदेव इत्यादी भक्तांनी जे चमत्कार केले त्याच बुवांनी नावे ठेवून ते चमत्कार खरे नसावेत म्हणून टीका केली आहे. आणि अशा मार्मिक विद्वानांकडून महाराजास अवतारी असा किताब मिळाला आहे. आणि यातून जास्त पुरावा तो कोणता पाहिजे? मग श्री स्वामी महाराजांचा जन्म कोठे झाला, ते लहानाचे मोठे कोठे झाले, त्याचे मातपित्रे कोण होती, जात कोण, देश कोण, त्यांची दीक्षा कुठे घेतली आणि त्यातील एकाही गोष्टीचा पत्ता लागला नाही. मग त्यांनी संन्यास कुठे व केव्हा घेतला त्याचाही पत्ता लागला नाही. ते संन्यासी होते आणि केव्हा केव्हा वेदातील किंवा पुराणातील वाक्य म्हणत यावरून ते ब्राह्मण असावे असे अनुमान होते. आणि ते ब्राह्मण शूद्र यवनाकडेही भोजन करीत व त्यांची कांती दिव्य तेजपंथ होती आणि शरीराचा वर्ण गौर असून तांबूस होता. ते अजानबाहू होते. त्यांच्या अंगाचे तेज इतके प्रखर होते की त्यांच्याकडे सारखी दृष्टी लावून कोणत्यानेही पाहत नसे. दर्शनात लोक येत ते त्यांच्या पायावर डोके ठेवून देवाप्रमाणे दर्शन घेत आणि एखादा पायावर डोके ठेवू लागला
म्हणजे एखाद्या वेळेस मोठा चमत्कार होई. तो असा की डोके व महाराजांचे पाय यात एका जवळ एवढे अंतर राहिले आणि महाराजांचे मनात दर्शन देण्याचे नसल्यास एकदम हार्ट्स असे म्हणत. आणि त्याबरोबरच मग दर्शन घेणारा घाबरून उलता पालता मागे पुढे जाऊन पडून जाई. आणि या प्रकारे अनेक वेळा अनेक जणांनी धांदल उडे. आणि महाराजांचे दर्शन म्हणजे मोठे दिव्य होते. विशेष करून जारिणी स्त्रिया समोर जाण्यास फार भीत असत आणि केलेल्या पापांची महाराजांपुढे तेव्हा झाडणी होई. आणि गाली प्रदान देऊन जारणीचे व जराचे नावही महाराजांत प्रकट करीत. व एक वेळ एका थोर घराण्यातील पुत्र मागून घेणारी बाई महाराजांजवळ आली आणि बरोबर दादासी सेवकजण पुष्कळ होती. त्यांनी पुत्र व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना केली. महाराजांनी उत्तर दिले, अगे माझ्याजवळ कशाचा मुलगा, तो तुझ्या यार बसलाय, तो तुला मुलगा देईल. सदर गृहस्थांचा व बाईचा फंद असल्याचे मग कळून आले. राजा व रंक महाराजांसारखे होते. अक्कलकोटचे मामलेदार न्यायाधीश कोतवाल फार तर काय राजेसाहेब यांचंही श्रीमुखात खाण्याचे प्रसंग केव्हा केव्हा येत असत. मग डोकीचे पागोडे फाडून फेकून देणे आणि शिव्या देणे वगैरे खेळ महाराजांचे हमेशा चालायचे. पण कोणाची विषाद होता की महाराजांपुढे कोणी ब्र काढील आणि हुकुमाची अवज्ञा करील. हा वाचका हो, हे लिहित असता मूळ लेखक म्हणतो, महाराजांच्या रागाची आठवण होऊन मलाही कापरे भरले व लेखणी चालत नाहीशी झाली. आणि श्री समर्थांची चरणी मस्तक ठेवून माफी मागून त्यांच्या आज्ञेचे गुणवादन करीत वर्णन करीत आहे. आणि महाराजास पहिल्याबरोबर ते देवरूपे आहेत अशी मनाची खात्री होई. आणि दुसरी गोष्ट अशी की महाराज वाटतील तशी अचाट कृत्य करीत. आणि परंतु कोणत्याही वेळी त्यांचे अमृतदृष्टाने अपघात किंवा विपरीत गोष्ट घडून आल्याचे आणि एकही उदाहरण कोणाचे ऐकण्यास आलेले नाही. मित्रांनो, आता 8वी गोष्ट अशी आहे की विहिरीत लोटा फेकला. आता शके 1776चे दुष्काळात एके दिवशी पुणे वैभव करते महाराजांचे दर्शनास गेले असता गावाबाहेर एका मोठ्या बाबडीजवळ महाराज बसले असता एका मारवाडी हातपाय धुवून लोटा भरून घेऊन महाराजांचे दर्शनास आला. दर्शन घेऊन मारवाडी परत जात असता महाराजांनी त्यास परत बोलावले आणि त्यांच्या हातातील लोटा घेऊन पाणी ओतून टाकले व तो लोटा 25-30 कदमावर बावडी होती त्यात फेकून दिला. व बावडीवर दुष्काळामुळे 50-60 माणसे पाणी भरीत जाती. आणि काही लोकांस वाटले की मारवाडी जड लोटा कोणाच्या डोकीत बसून कपाळ मोक्ष होतो की काय. परंतु महाराजांनी अगाध करणी कशी ती पहा. विहीर 30-40 हात खोल होती. लोटा जो त्यात पडला तो कोणाच्या डोकीत न बसता गर्दीच्या मध्यभागी जी रिकामी जागा होती त्यात बेताने आत पडला. आणि सर्वत्रास मोठे आश्चर्य वाटले. आणि मग नंतर विहित लोटा स्वामी समर्थांनी फेकून दिला. मित्रांनो, आता पुढची गोष्ट अशी आपण ऐकू की श्रींचा जन्मकाळ. श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेळास सकी 1760 सुमारास आले आणि ते तेथून कुठे आले याच्याबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही. तथापि त्यांचे भक्तदारांनी होईल ती खटपट करून माहिती मिळवली. आणि ती अशी की उत्तर हिंदुस्थानात श्री भागीरथीचे उत्तर असे मोठे अरण्य आहे. तेथे योगी लोक तपश्चर्या करीत असतात. त्या वनात एका वारुळात स्वामी महाराज तपत्या करीत असता एक लाकूड तोड्या लाकडे तोडीत तोडीत महाराजांचे वारुळाजवळ आला. त्याने कुऱ्हाडीचे घाव वारुळावर केले. ते महाराजांचे मांडीस लागले आणि ते पुढे त्यांच्या मांडीवर दिसत असत. आणि लाकूड तोड्याने एका अर्थी जगावर उपकारच केले. असो, तेथून महाराज निघाले ते काशी क्षेत्री जाऊन पूर्व देशी प्रकट झाले. आणि पुढे महाराज गंगा संगमी जाऊन काही दिवस राहिले. नंतर यतिराज देवलप्रयास जाऊन तिथे त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या. आणि ब्रह्म इत्यादी पातके पादुकांचे दर्शनाने नाहीसे होतात असा त्या स्थापना महिमा आहे. नंतर महाराज मोगलाईत जाऊन राहिले. तेथे मठ स्थापन करून त्यास 8 गावांची जहागिरी मिळून शिष्याकडे मठ सोपवून दिला व महाराज पुढे चालते झाले. आणि त्यावेळी महाराज चंचल भारती या नावाने प्रसिद्ध होते. महाराज अक्कलकोटात आल्यावर मोगलाईतील संस्थानापैकी काही बैरागी महाराजांकडे आले होते. आणि त्या मठासंबंधी काही लगबड पडल्यामुळे मूळ संस्थापक जी स्वामी महाराज अथवा चंचल भारती त्यांची सही आणावी म्हणजे संस्थानाचे कामा निकाल करू आणि असे सरकारचे म्हणणे होते. परंतु महाराजांनी त्या सही दिली नाही. पुढे महाराज रामेश्वरास गेले आणि तेथून उडपी क्षेत्रात जाऊन पंढरपुरास आले. नंतर मंगळवेढे गावी महाराज प्रसिद्धीस आले. आणि महाराजांचे वय 400 ते 500 वर्षाचे होते असे लोक सांगतात. पण त्यांच्या वयासंबंधी खात्रीलायक माहिती मिळाली नाही. ते फार जुनाट पुरुष होते हे मात्र प्रत्येक जण कबुली करी, कारण ते दिसत तसे होते आणि त्यांची दिसण्याची लेखणी तशी होती. म्हणून ते 400-500 वर्ष जगत असतील असे काहींचे म्हणणे होते. मित्रांनो, आता पुढची गोष्ट आपण जाणून घेऊ ती म्हणजे चंदूलाल दिवानाची गोष्ट
व समर्थांची जन्मपत्रिका. मोगलाईत राजूर म्हणून गाव आहे आणि त्या ठिकाणी मठ असल्याचे हल्ली कळते. मठात जहागिरी करून देणारे चंदूलाल दिवाण त्यावेळी होते आणि त्यांची महाराजांची चरणी फार मोठी भक्ती होती असे दिसते. व महाराजही चंदूलालची शहाणपणात चाहत असत, कारण कोणी सेवेकरी हुशार दिसल्यास महाराज त्या चंदूलाल या नावाने हाक मारेत. आणि राजूरहून महाराज जोगआंबाईचे येथे आले आणि तेथे एक मोठा डोंगर असून त्यावर दत्त पहाड या नावाची गुहा आहे आणि त्यात महाराज काही दिवस जाऊन राहिले. आणि गुहा केवळ अरण्यात आहे, तिथे मनुष्याची वस्ती नाही. श्री स्वामी त्या स्थळी निराहार वास करून राहिले आणि पुढे त्या डोंगरावर महाराजांची प्रसिद्धी होऊन गावगावची लोक त्यांचे दर्शनास येऊ लागले. त्यावेळी प्रसिद्धी होणे महाराजांची इच्छेस न आल्यामुळे महाराज तेथून पंढरपुरास आले. तिथून मंगळवेळास आले आणि तेथे 12 वर्ष होते. मग राजश्री नाना रेखी यांनी महाराजांची पत्रिका केली आहे आणि हे फार चांगले ज्योतिष आहेत. आणि ती पत्रिका घेऊन नाना रेखी अक्कलकोटास गेले व त्यांनी स्वामींचरणी अर्पण केली. तिच्या इत्यर्थ समर्थांचा अवतार शकी 1071 चैत्र शुद्ध द्वितीया रोज गुरुवार आणि अश्विनी नक्षत्र प्रतियोग प्रातःकाळी 2 घटका दिवसास मैत्रलक्ष्मी हस्तिनापुराहून 12 कोसावर छेली खेडेगावी वडाच्या झाडाखाली गगनपरती मूर्ती संगीत झाला. आणि महाराजांचा भक्त रामसिंग हा गोट्या खेळत असता त्याजवळच गोटीचा डाव असल्यामुळे समर्थांची 8 वर्षांची मूर्ती धरणीतून प्रकट झाली आणि स्वामीसूत म्हणून मुंबईस उत्तम भक्त होऊन गेले. आणि जातीचे शूद्र असून एकनिष्ठ भक्तीने महाराजांची कृपा संपादन करून मुंबईत कांदेवाडीत त्यांनी समर्थांचा मठ स्थापन केला. आणि महाराजांचे जन्मसंबंधाचे या भक्ताचे मत याप्रमाणे आहे. महाराजांची लीला अगम्य होती आणि त्यांचे संबंधांचे विचित्र गोष्टी सांगितली आणि त्यास ती शोभा देत असे. आणि ज्यांनी त्यांचा स्वतः पाहिला आहे ते कबूल करतीलच. महाराजांची ज्यास दैवयोगाने दर्शन झाले आहे त्यास महाराजांचे वैभवाची थोरवी ध्यानात नक्कीच येईल आणि मग महाराजांची वैभव ते सांगू शकतील. आता एका बॅरिस्टराची भेट महाराजांसोबत झाली होती, ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. अक्कलकोटास एकेवेळी अशी गोष्ट झाली की कलकत्त्याहून एक गोरा बॅरिस्टर एक पारशी गृहस्थ आपले कामास मुंबईस आले होते. ते महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास आले होते. त्यांना बरेच प्रश्न महाराजात करावायचे होते. दर्शन येऊन खाली बसले आणि श्रींचे तोंडाकडे पाहिले. त्यांच्या तोंडाकडे पाहून ते दोघे दिपून गेले आणि एकच काय तो प्रश्न केला, तो असा, आपण कोठील? त्यावर श्रींनी उत्तर दिले, ते कसे की आम्ही प्रथम कर्दळी वनातून निघालो आणि पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहर पाहिले आणि बंगाल देश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. नंतर गंगाना टाकाने फिरत फिरत हरिद्वार, केदारेश्वर, गंगोत्री, बद्रीनारायण, द्वारका, अयोध्या वगैरे हजारो तीर्थे पाहून गोदार टाकस आलो व त्यात तेथे हैदराबाद, मंगळवेढ्यास बरीच वर्ष होतो. मग पंढरपूर, बेगमपूर व मोहोळास आलो आणि तेथे काही दिवस राहून अक्कलकोटास आलो आणि तो येथेच आहे असे साहेबास सांगितले. मग गुरुचरित्रातील 91व्या अध्यायातील गोष्टीस आणि या गोष्टीत मेळ बसतो. श्री स्वामी समर्थांचे चरित्र संस्कृतात महादेवश्री यांनी श्लोकबद्ध लिहिले आहे आणि ओळीबद्ध सकाराम बाळकृष्ण सरनाईक चांबेडकर यांनी लिहिले आहे व गत्यात मुंबईकर नारायण हरी भागवत यांनी लिहिले आहे. असो, एक वेळ काही गांगणापूरचे पुजारी अक्कलकोटास आले होते. दर्शन घेऊन जवळ बसले असता समर्थांनी प्रश्न केला, तुमचे देवाचे नाव काय? ते म्हणाले, आमचे देवा श्री नृसिंह सरस्वती म्हणतात. आणि ते ऐकून समर्थ म्हणाले, माझे नाव श्री नृसिंह भान आहे बरे. मग स्वामीसूत म्हणून परमभक्त होते. त्यांनी समर्थांचा अवतार अभंग रूपाने वर्णन केला आहे आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा निर्गुण कटाक्ष असून ते स्त्रीस अवतारी समजत. आणि मग श्री स्वामी समर्थ हे खूप अवतारी होते. आता श्री विष्णुबुवा ब्रह्मचारींचा गर्व परिहार झाला. ती गोष्ट आहे, अक्कलकोटचे राजेसाहेब मालोजी यास वेदांत ऐकण्याचा छंद फार असे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अर्थ समजून घेण्याकरता राजश्री रामभाऊ चिंचीकर, गोपाळशास्त्री हळळीकर वगैरे मंडळी त्यांनी चांगले वेतन देऊन पदरी ठेवली होती. मग नित्यंत राजवाड्यात वेदांत चर्चा चाले आणि असे बहुतेक दिवस चालत असता विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी कीर्ती मुंबईकडून ऐकू येऊ लागली की त्यांनी पादरी लोकांबरोबर वाद करून त्यांचे मत खंडित केले आणि मग वेदांतावर उत्तम व्याख्याने देतात आणि वगैरे हकीकत ऐकून राजे साहेबास त्यांना मुखातून वेदांत श्रवण करावा अशी इच्छा झाली. महार प्रत्ययाने त्यांनी बुवास अक्कलकोटात आणविले आणि बुवांनी बरीच वेदांत व्याख्याने राजवाड्यात दिली. आणि एके दिवशी त्यांच्या मनात असे आले की श्री स्वामी महाराजांजवळ जाऊन वेदांतपर भाषण करावे. आणि बुवांबरोबर 3 पारशी गृहस्थ होते.
तेही त्याचबरोबर महाराजांकडे गेले व महाराजांचे दर्शन देऊन बुवांनी वेदांतपर बहुत वेळ भाषण केले आणि शेवटी त्यांनी ब्रह्मानंदाकरता काशी असा श्रीस प्रश्न केला. मग बुवांच्या सर्व गोष्टी महाराजांनी ऐकून घेतल्या, परंतु उत्तर म्हणून दिले नाही. तेव्हा बुवास वाटले स्वामी वेडे आहेत आणि त्यांची उगाच कीर्ती झाली आहे. आपण मात्र मोठे विद्वान व महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा अभिमान धरून पारशांसह बुवा बिराडी गेले आणि त्यांनी रात्री स्वप्नात बुवांच्या अंगावर हजारो विंचू पडले व एका विंचवाने त्यांना दंश केला असा भास झाला. मग बुवा घाबरून भयभीत होऊन त्यांची बोबडी वळाली आणि मेलो मेलो अशा बोंबा मारीत बुवा उठले. पारशी नजीकच निजले होते आणि ते जागे होऊन बुवा सावध व्हा म्हणून त्यांची शुद्धीवर आणले. आणि स्वप्नातील मजकूर बुवांनी पारशात सांगितला. आपण महाराजास नावे ठेवली त्याचे ते फळ असेल का? मग अशी बुवांच्या मनात शंका आली. दुसऱ्या दिवशी पारशांसह स्वारी महाराजांकडे आली आणि दर्शन घेऊन पुन्हा वेदांतपर भाषण करून शेवटी ब्रह्मनादाकरता करीत काशी व कोणत्या साधकाने होते आणि असे त्यांनी प्रश्न केला. महाराज म्हणाले, हात गाढवा, स्वप्नात हजारो विंचू अंगावर पडले आणि एक विंचू चावला तर बोंबा मारीत उठलास आणि गोष्टी तर वेदांताच्या करतोस, तर तू केवळ पडत मूर्ख आहेस. ब्रह्मनादाकरता काय वाटेवर पडली आहे का? पुष्कळ वाचाळपणा करून ब्रह्म बोलून कोटीवर कोटी वेदांत बोललास म्हणून योगी झालास काय? उठ, आल्या वाटेने चालता हो. बुवास आणखी काही मनोमय खुणा सांगितल्या. बुवा मनात खलीज होऊन भिराडी गेले आणि श्री स्वामी अवतारी आहेत अशी बुवांची खात्री झाली. श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यास 12 वर्ष पते राहिले व पण तेथे ते फारसे प्रसिद्ध झाले नाहीत. ते गावात क्वचित येत आणि हमेशा ते रानात राहत असत. गावात आले तरी गलिच्छ ठिकाणी बसून कोणी काही दिले तरी खाऊन पुन्हा जंगलात जात. व मंगळवेढ्यास पटवर्धनाचे कुरण आहे आणि त्यात महाराज बहुत करूत राहत असत आणि रानात असताना ते उदरनिर्वाह करीत आणि ते त्यांचे त्याचंच ठाऊक होते. मग गावातील लोक हा कोणी वेडा मनुष्य आहे असे मानित. मग पुढे महाराजांचे अद्भुत चमत्कार पाहून महाराजांची ठिकाणी त्यांची श्रद्धा बसली आणि मंगळवेढ्यास महाराज दिगंबर बुवा या नावाने प्रसिद्ध होते. त्याच वेळेस मंगळवेढ्यास बाळकृष्ण बुवा साधू म्हणून प्रसिद्धीस आले आणि त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे कळते. एकाच देवीच्या आजारपणामुळे एका मुलाचे डोळे अगदी गेले. मग डोळे येण्याविषयी मुलांच्या आईबापांनी बहुत इलाज केले म्हणून गुण येईना. एके दिवशी बाळकृष्ण बुवा त्यांच्या घरी गेले. आईने मुलास बुवाचे पायावर घालून प्रार्थना केली की मुलाचे डोळे गेले. औषधोपचार बहुत केले पण डोळे आले नाहीत. बाळकृष्ण बुवांना करुणा आली. त्यांनी तेथलाच एका झाडाचा पाला आपल्या हातावर चोळून मुलाच्या डोळ्यावर बांधला आणि 3 दिवस उपोषण करण्यास सांगून ते चालते झाले. 4थ्या दिवस डोळे सोडताच मुलात चांगले दिसू लागले. मंगळवेढे गावाबाहेर एक गोरबाव म्हणून विहीर आहे. तेथे पाणी 4थाही गाव पित असतो. या विहिरीचे पाणी एक साल अगदी लाटले व बुवांनी ही अडचण पाहता आपण त्या विहिरीत 3 दिवस अहोरात्र बसले. 4थ्या दिवशी विहिरीत पाणी पुरशभर झाले. मग बुवा बाहेर आले आणि अनेक चमत्कार बुवांनी केले पण त्यांचे कोटी टिपण ठेवले नाही आणि हे बुवा महाराज देव मानित. आणि हे बुवा दर्शनास आले. समर्थांनी दोन्ही हात कटोरीवर ठेवून विठोबासारखे उभे राहावे व बुवांनी पायावर नमस्कार ठेवावे असा पाठ असे. आणि बुवा पुढे पंढरपुरात गेले आणि श्री समर्थ अक्कलकोटास आले. आणि अशा प्रकारे स्वामी महाराजांनी आपली दिव्य शक्ती सर्वांसमोर मांडली होती आणि सर्वांना आपला चमत्कार दाखवला होता. म्हणून मित्रांनो, फक्त यातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते की स्वामींवर आपली नितांत भक्ती ठेवावी आणि ती भक्ती आपण किती निर्मळ मनाने ठेवतो त्यावर आपल्याला स्वामी महाराज हे फळ देत असतात. म्हणून तुम्ही अगदी पूर्ण विश्वास स्वामींवर झोकून द्यावा आणि स्वामींवर विश्वास ठेवावा. बस एवढेच कामगिरी तुम्ही केली पाहिजे. मित्रांनो, आजसाठी एवढेच. मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आमची व्हिडिओ तुम्हाला पहिले मिळत राहतील. आणि मित्रांनो, नक्कीच तुम्ही याचा अनुभव चांगलाच घ्याल आणि स्वामींची प्रचिती तुम्हाला लवकरच यावी आणि स्वामींची कृपा तुमच्यावर राहावी हे स्वामींकडे मागणे. धन्यवाद.